केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयासंदर्भातली माहिती जारी केली। स्वतंत्र भारतात 1951 मध्ये पहिली जनगणना झालेली होती, तर 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झालेली होती। 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना होणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केली नाही। परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करतायत। तसंच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी सुद्धा होत होती। अखेर केंद्र सरकारनं आता जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाच केलेली आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था। जातनिहाय जनगणनेचे फायदे काय होणार आहेत ते आपण पाहूया। जाती आधारित लोकसंख्येचा आकारमान कळण्यास मदत होईल। या व्यतिरिक्त दुसरा फायदा म्हणजे देशाची संपत्ती कोणत्या वर्गात प्रामुख्याने वाटली गेली हे सुद्धा कळू शकेल। सर्व जात समूहातल्या मागास वर्गांची माहिती मिळू शकेल। विकासाचं नियोजन करताना या माहितीचा मोठा उपयोग होईल। आरक्षणाबाबतचे निर्णय घेताना या माहितीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करता येईल। मागास आणि प्रगत वर्गाची सविस्तर माहिती या जनगणनेमुळे उपलब्ध होणार आहे। शिक्षित आणि अशिक्षित लोकांचं वर्गीकरण सुद्धा करता येणं शक्य होईल। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वर्गीकरणही करता येऊ शकेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।